होळीच्या दिवशी आपण सगळेजण एकत्र येतो आणि होळीचे दहन करतो. पण कधी विचार केलाय का आपण होळी का साजरी करतो? ही कथा आहे प्राचीन काळातील शक्तिशाली राक्षस राजा हिरण्यकश्यपची, ज्याची शक्ती एवढी प्रचंड होती आणि त्या सामर्थ्याच्या अहंकारामध्ये तो स्वतःला परमेश्वरापेक्षा सुद्धा शक्तिशाली समजू लागला. तो भगवान विष्णूचा खूप तिरस्कार करू लागला. त्याने विष्णूचे अनेक मंदिरे तोडली आणि शक्तीच्या जोरावर स्वतःची पूजा करायला लागला. पण प्रभूची लीला बघा, भगवान विष्णूचा एक भक्त जन्माला आला आणि तो होता हिरण्यकश्यपचा मुलगा प्रल्हाद. आणि जेव्हा हिरण्यकश्यपला समजलं की माझा मुलगा तर भगवान विष्णूची पूजा करतोय, तेव्हा तो खूपच संतापला. त्याने त्याला मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले. कधी विष देण्यात आले तर कधी उंच डोंगरावरून खाली ढकलण्यात आले. पण प्रत्येक वेळेस एक अदृश्य दैवी शक्ती प्रल्हादचे रक्षण करत राहिली. तेव्हा हिरण्यकश्यपने त्याची बहीण होलिकाची मदत घेतली, जिला अग्नीमध्ये न जळण्याचं वरदान होतं. ती प्रल्हादला घेऊन अग्नीमध्ये बसली. तेव्हा सगळ्यांना वाटलं की प्रल्हादचा मृत्यू होणार, पण घडलं उलटच. प्रल्हाद सुरक्षित राहिला आणि अहंकाराने भरलेली होलिका अग्नीमध्ये भस्म झाली. म्हणूनच या दिवशी आपण होळी साजरी करतो, जिथं आपण फक्त लाकूड जाळत नाही, तर आपल्या मनातील राक्षस, अहंकार आणि राग याचं सुद्धा दहन करतो.